नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। पैसे मोजताना तुम्ही पण अशी चूक करत नाही ना? माणसाला कंगाल बनवते ही सवय। कधी कधी जाणून बुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते। यापैकी एक म्हणजे पैसा मोजताना आपल्याकडून होणाऱ्या चुका। अनेकांच्या बाबतीत कष्ट करूनही घरात आर्थिक संकट येतात किंवा पैसा येतो पण हातात राहत नाही, लगेच निघून जातो। या पाठीमागे काही दोष कारणीभूत असतात। देवी लक्ष्मी ही धन समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवता मानली जाते। ज्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही। पण देवी लक्ष्मी नाराज असेल तर घरात गरिबी येते। प्रत्येक व्यक्तीला देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असावी असं वाटत असतं, पण कधी कधी जाणून बुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते। यापैकी एक म्हणजे पैसे मोजताना आपल्याकडून होणाऱ्या चुका। पैसे मोजताना होणाऱ्या या चुका भारी पडू शकतात। थुका लावून नोटा मोजण्याची सवय। अनेकांना नोटा मोजताना बोटावर थुका लावण्याची सवय असते। नोटा मोजताना काही लोक अंगठ्यावर थुका लावतात, यानंतर घाईघाईने पैसे मोजतात। जरी यामुळे नोट्स मोजणे सोपे होते आणि आपला वेळ वाचतो, पण ही सवय घाणेरडी आणि चुकीची आहे आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते। नोटांना थुका लावणे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही चुकीचे आहे। तसेच हा लक्ष्मी आणि पैशाचा अपमान मानला जातो। त्यामुळे अशी सवय आजच सोडा। बोट नकळत ओलेच करायचे असेल तर तुम्ही बोटाला पाणी लावू शकता। नंबर 2, पैसे फेकणे। काही लोक नाणी खेळण्यासारखी फेकतात, म्हणजे हातात देण्याऐवजी लांबून फेकतात। ही अत्यंत चुकीची पद्धत आहे। नोटा आणि नाणी फेकून देऊ नये। अशा प्रकारे पैसा फेकणे समोरच्या व्यक्तीचा आणि देवी लक्ष्मीचाही अपमान केला जातो। अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। नंबर 3, पैसे कुठेही ठेवण्याची सवय। काही लोक बाहेरून घरी आल्यावर इकडे तिकडे कुठेही पैसे ठेवतात। हा पैशांचा अपमान आहे। या सवयीमुळे तुम्हाला नेहमी आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे पैसा नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने ठेवावा। पैसे नेहमी स्वच्छ पाकिटामध्ये किंवा तिजोरीत ठेवा। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।